वंचित बहुजन आघाडीचा तिढा आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला आता 14 जानेवारीलाच ठरण्याची शक्यता आहे। दरम्यान वंचितमुळे जागा वाटपाचा निर्माण झालेला तिढा पाहूयात या रिपोर्टमधून। मवियाचा जागा वाटपाचा तिढा सुटणार? 14 जानेवारीला मविया नेत्यांची बैठक। जागा वाटपाच्या बैठकीतच वंचितचा फैसला होणार। जागा वाटप आणि वंचितचा मवियातील प्रवेश यामुळे महाविकास आघाडीत वातावरण तापलंय। वंचित महाविकास आघाडीचाच भाग असल्याचं राऊत ठामपणे सांगतायत। वंचित सोबतची बोलणी सुरळीत पार पडावीत म्हणून संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना अकोल्याच्या जागेची ऑफर दिली आहे। प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत, वंचितांचे नेते आहेत, त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत। शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे। आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे, म्हणजे आम्ही असं मानतो की वंचितसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे। या सगळ्या पक्षांना ऑफर आहे की अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही, मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही। ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी असं लढावं, त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असं काम करू। ठाकरे गटासमोर वंचितला मवियामध्ये सामावून घेणं आणि इच्छित जागा पदरात पाडून घेणं असं दुहेरी आव्हान आहे। मात्र हे दोन्ही हेतू साध्य करताना ठाकरे गटाची कोंडी झाली। प्रकाश आंबेडकरांनीही नेमकं काय ठरलंय अशी विचारणा केली। तुमचा सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो तरी असणारा बाहेर पडू द्या। मी त्याच्यातला असणारा किंवा वंचित ही काही टार्गेट नाही त्याच्यामधलं, किंवा तुमचं आणि काँग्रेस म्हणजे काय झाले ते सांगावं। ॲटलिस्ट काँग्रेसबरोबर तुमचं काही झालं नसेल हे मी समजू शकतो, पण एन सी पी बरोबर तुमचा काय सीट शेअरिंगचा समझोता झाला आहे तो तरी असणारा शिवसेनेनी लोकांना सांगावं, किंवा तुमचं आणि काँग्रेस म्हणजे काय झाले ते सांगावं। ॲटलिस्ट काँग्रेसबरोबर तुमचं काही झालं नसेल हे मी समजू शकतो, पण एन सी पी बरोबर तुमचा काय सीट शेअरिंगचा समझोता झाला आहे तो तरी असणारा शिवसेनेनी लोकांना सांगावं। जसं आमच्याबरोबरचा असणारा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तो त्यांनी कबूल केला आहे ना, मी सांगितलेलं आहे की या दोघांबरोबर शिवसेनेचं झालं नाही तो 24 जागा ते लढतील, 24 जागा आम्ही लढू। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी देखील तयारीला लागली आहे। त्याआधी जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा निर्णय मवियानं घेतलाय। 14 किंवा 15 जानेवारीला मविया नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरवला जाईल। सध्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाकडे तिन्ही पक्षांचं लक्ष लागलेलं असल्यामुळे 14 जानेवारीचा मुहूर्त निश्चित झालाय। शिवाय प्रकाश आंबेडकरांबाबत अंतिम निर्णय देखील याच बैठकीत घेतला जाईल अशी शक्यता आहे। 2019च्या निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता। ते टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे। प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेसाठी 4 पक्षांमध्ये 12 जागांची मागणी केली। दुसरीकडे ठाकरे गट 23 जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे। या मागणीला काँग्रेसनं विरोध दर्शवलाय, तर सध्याच्या खासदारांची संख्या पाहून चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। शरद पवार गटानं अजून जागांची मागणी केली नाही, मात्र आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर ते जागांची मागणी करतील असा अंदाज आहे। त्यामुळे मवियाचा जागा वाटप आणि वंचितला सोबत घेण्याचा पेच आता संक्रांतीच्या मुहूर्तावर मिटेल अशी चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।